हो. आणि ऑक्टोबर महिन्याचा जो पहिला आठवडा आहे हा हं. देखील पावसाच्या रडावरती चांगला आहे. हं, पहिले हं. 2-4 दिवस म्हणजे पहिले तुम्हाला आठवत असेल बघा तुमच्याकडे रेकॉर्डिंग अजूनही आहे YouTubeमध्ये. तर हो. त्यावेळेस सांगितलं होतं की गोल्डन चान्स मिळणार आहे. म्हणजे पाऊस थोडाफार प्रमाणात आखडणार आहे 28, 29 आणि 30. 30च्या सुमारासामध्ये थोडाफार आखडेल. आणि हो. तो त्यामध्ये बंद राहणार नाही. पाऊस पडल्यामुळे गरमीची लेव्हल वाढेल, काही ठिकाणी तो पडत राहील. पण हं, हं. बहुतांश भागामध्ये 70% भागांना थोडी विश्रांती मिळणार आहे. ती हो. विश्रांती आपण लाईव्हच्या माध्यमातून 27ला देऊयात. हो. पण पाऊस या 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर, थोड्या विश्रांतीनंतर जास्त नाहीये. हं, नंतर हं. तो वाढणार आहे. तो म्हणजे 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबरच्या नंतर पुन्हा वाढणार आहे. हं, हं. नवरात्र उत्सवामध्ये पाऊस सलग राहिला तर 10ही दिवस राहील, 9 दिवसही राहील. हं, पण हं. 6 ऑक्टोबरपर्यंत लक्षात घ्या, 6 हो. ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जो भाग बदलत पडण्याचा सध्या जो जोर चालू आहे, हं, अशाच हं. प्रकारे हे गाव घेत, ते गाव घेत, हा तालुका घेत, तो तालुका घेत पडत राहणार आहे. आणि हं, हं. पुढील आठवड्यामध्ये गरमीचं प्रमाण ह्या आठवड्यापेक्षाही जास्त असल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा अधिक राहील. पूर हं, हं. परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देखील पाहायला मिळेल. हं. सर्वदूर नाही. त्यामुळे हं. शेतकऱ्यांना सोयाबीनचं जे संकट आहे, सोयाबीन काढण्याची जी चिंता आहे, ती मात्र हं. नक्कीच वाढेलच. पण हं, या हं. काळामध्ये 70% जी विश्रांती मिळते तुम्हाला 27-28च्या 29च्या काळामध्ये. तर हां, याचं 3 थोडं दिवस. सोनवाचं संधीचं सोनं करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हं, हं. म्हणजे या 3 दिवस शेतकऱ्यांना काही भागामध्ये मिळेल काम करण्यास गती. हां, पुढच्या 2 दिवसानंतर म्हणजे हां. 28, 29 आणि 30च्या दरम्यान. हां, ती हां. दिल्यानुसार कशी असेल हे आपण उद्या परवा दिवशी घेऊयाच. कारण की आज हो, हो. त्याच्याबद्दल ॲक्युरसी देणं म्हणजे चुकीचं ठरेल. नाही, नाही, नाही. बरोबर आहे. नक्की, नक्की. बरं. धन्यवाद सर.